अहिल्याबाई भाग 1. संकलन आणि लेखन मीनाक्षी देशमुख. वाचन स्वर रोहिणी इनामदार. माणकोजी शिंद्यांच्या पोटी इसवी सन 1725 जन्मलेल्या अहिल्याबाई चौंडी गावच्या नदीकाठी शंकराच्या देवळासमोर वाळूमध्ये मैत्रिणींसोबत शिवलिंग तयार करीत होत्या. जवळच श्रीमंत बाजीराव पेशव्यांची छावणी होती. एकाएकी एक घोडा बेफाम होऊन उधळल्यामुळे सख्या तर पळून गेल्या, पण अहिल्यादेवींनी वाळूचे तयार केलेल्या शिवलिंगाचे रक्षणार्थ लिंगावर आडवे पडून रक्षण करीत तेथेच राहिल्या. तेवढ्यात कानावर शब्द आले, "अगं ये बये, जीव एवढा वर आला की काय? स्वतःचे रक्षण करायचे सोडून ही वाळूची पिंड रक्षत बसलीस?" त्यांनीही तेवढ्याच धीटपणे उत्तर दिले, "जे प्रयत्ने घडवावे ते आण प्राण रक्षावे. मीही तेच केले. काही चुकले का?" "मल्हारबा, ह्या मुलीस तुमची सून करून घ्या," श्रीमंत बाजीराव पेशवे म्हणाले. कालपर्यंत परकराचा काचा मारून ठिकऱ्या खेळता खेळता त्या एकदम राजवाड्यात येऊन पडल्या. पायगुण एवढा शुभ की वर्षाच्या आत सासरे मल्हारबांना वंश परंपरागत वतने मिळून होळकर राज्याची स्थापना पण झाली. अहिल्यांच्या मंगलशकुनाने त्यांना सुभेदारी लाभली. मामांजी किती शूर. मोहम्मद शहास वेढा घातला, सय्यद अली हुसेनला खडे चारले, दाऊद खान, दया बहादूर, मोहम्मद बंशांच्या फौजा जीव मुठीत घेऊन पळून गेल्या. आज मल्हारबांच्या श्रमाचं चीज झालं. पेशव्यांनी खूप मोठी जहागिरी व परगाणे देण्याचं घोषित केलं आणि याच कार्यक्रमासाठी पहाटेपासून अहिल्याबाई व त्यांच्या 2 नंदा उदाबाई आणि सीताबाईची लगबग सुरू होती. चौरंग सिद्ध करणं, वाड्याच्या दारावर तोरणं, झालरी, ठिकठिकाणी किनखपी पडदे, मखमली पायघड्या, हंड्या, झुमरं, बैठक, लोड, तक्क्यांनी सगळं सुशोभित केलं. पण या धामधुमीत स्वामींचा मागमूसही नव्हता. कुठे असतील, कैसे व कुणास पुसावे? घुटी घेऊन वरच्या महालात असतील म्हणे. आता घुटी म्हणजे काय असे विचार सुरू असतानाच बाईजी म्हणजे सासूबाई व मामांजी येऊन त्यांनी केलेल्या तयारीची स्तुती करत म्हणाले, "अहिल्या, आता तू धाकटी सुभेदारीण झालीस बरं का. आतापासून आम्ही तुला आहो जाओ म्हणणार. दौलतीचे कागद शिक्के घेण्यास तुम्हाला आमच्या सवे यायचं आहे. पेशव्यांचे वकील कुठल्याही क्षणी येतील. बाईजी, यांना तयार करा." अहिल्या विलक्षण संकोचल्या. धाकट्या सुभेदारास का बरं नेत नाहीत? उदाबाईंनी अहिल्याबाईंना वस्त्रालंकारांनी सजवल्यावर त्यांचे मुख अलौकिक तेजाने उजळून गेले आणि एकदम तुतारीची ललकारी, शंख, चौघडे, वाजंत्रीच्या स्वरांनी वातावरण भरून गेले. दारी घोडेस्वारांची फलटण उभी राहिली. राणोजी शिंदे आणि आनंदराव पवारांच्या संगे पेशव्यांचे वकील बा इज्जत आत येताच प्रवेशद्वारी बाईजी व बनाआईंनी त्यांना ओवाळले. सर्वजण स्थानापन्न झाल्यावर पेशव्यांचे वकील उभे राहून होळकरांच्या गादीला मुजरा करत म्हणाले, "मल्हारबांनी पराक्रमाची बहुत शर्थ करून बढवणीस तह साधला. दया बहादरावर धाड घातली. दिल्लीत लूट केली. जयसिंगा करून खंडणी नेमून घेतली. मोठमोठे मनसुबे पार पाडले. अतएव श्रीमंत पेशव्यांनी बहुत संतोषे मल्हारबांना माळवा प्रांताची सुभेदारी बक्ष करून सर्व महाल व परगण्यांच्या वसुलीचे अधिकारही प्रदान केले. माळवा प्रांताचे सुभेदार म्हणून मल्हारबांचा जय जयकार आकाशी भिडला." बाईजींजवळ उभ्या असलेल्या अहिल्या हा सगळा सोहळा बघत होत्या. तेवढ्यात मल्हारबांनी हात धरून 8 वर्षाच्या अहिल्यांना मंचावर घेऊन गेले. वकिलांनी कागज शिक्क्याचं सुवर्ण तबक अहिल्यांना देऊन म्हणाले, "अगदी आण प्राण जीव भावे सांभाळायचे बरं का." जणू वकिलांच्या मुखे भविष्यानेच आज्ञा केली. याच वेळी बायजींच्या नावे 3 लक्षाची खाजगी जहागिरीही जाहीर केली. एवढ्या समारंभात स्वामी कुठेच कसे दिसले नाहीत म्हणून अखेर सायंप्रहरी स्वामी कुठेत म्हणून विचारायचेच ठरवले की स्वामी कुठेत. अहिल्यांच्या मनी प्रश्नांचे भोवरे उठत होते. स्वामी गेलेत तरी कुठं? घुटी म्हणजे काय? स्वामींविषयी कुणीच कसं आपल्याला सांगत नाही? का? खरंच का? क्रमशः वाचन
भाग 2 पुढील भागात नक्की ऐका. नमस्कार आणि धन्यवाद.